झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या राजर्षी शाहू शाळेतले 5 विद्यार्थी बेशुद्ध पडले आहेत। दुर्गंधीमुळे हे विद्यार्थी बेशुद्ध पडलेले आहेत। 5 विद्यार्थी बेशुद्ध आहेत आणि हे विद्यार्थी अत्यवस्थ असल्याचं कळत आहे। नेमकी कशामुळे ही दुर्गंधी पसरलेली होती, त्यात कुठली रासायनिक प्रक्रिया झालेली होती का, काही गळती झालेली होती का या परिसरामध्ये, असे अनेक प्रश्न यातून निर्माण झालेले आहेत। मात्र दुर्गंधीमुळे एकूण 5 विद्यार्थी बेशुद्ध पडल्याची घटना घडलेली आहे। आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, दुर्गंधी सुटलेली होती म्हणजे नेमकं काय झालं होतं? नक्कीच अमोल, आज सकाळपासून पावसाचा जोर आहे आणि त्याच्यामुळेच तिथे राजर्षी शाहू महाराजची शाळा आहे, तिच्या भोवती कचरा साठलेला होता, त्याच्यानंतर काही चिखलाचा भाग होता आणि आज शाळा जेव्हा भरली त्यातले काही त्याच वेळी काही एक उग्र असा वास आला काही मुलांना आणि त्या वासामुळे त्या मुलांना उलट्या झाल्या, काही काहींना चक्कर आली, काही काहींना सफोकेशन झालं। तर त्या 5 मुलांना स्थानिक बाजूच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आता प्रश्न असा आहे का दुर्गंधी कसली होती, आसपासचा कचरा आहे, चिखल आहे, पावसाचं पाणी आहे, आता नक्की ही दुर्गंधी कसली होती हा एक शोध मोहिमेचा भाग आहे। कारण की केमिकल्स होते त्या पाण्यामध्ये, त्या चिखलामध्ये, का नुसतं कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे या वासामुळे हे झालेलं आहे, हा प्रकार शोधण्याचा भाग आहे। डॉक्टरांचं असं म्हणणं आहे का एलर्जी असते, काही काहींना एलर्जी असते, जेव्हा उग्र वास येतो तर काही मुलांना एलर्जी वगैरे होते, सफोकेशन होतं, उलट्या वगैरे होतात, त्याचा हा एक भाग असू शकतो, डॉक्टरांचं असं म्हणणं। अमोल, बिलकुल। कपिल, तुम्ही आमच्यासोबत असेच उपस्थित राहा। सध्या आपल्यासोबत एकनाथ भोईर आहेत, माजी नगरसेवक। भोईर साहेब, काय माहिती तुमच्यापर्यंत कळली आहे? महाराष्ट्राला तुम्ही काय माहिती देऊ शकता? 5 विद्यार्थी बेशुद्ध पडलेत आणि दुर्गंधीमुळे हे विद्यार्थी बेशुद्ध पडलेत असं कळतंय। नाही, आता दुर्गंधीमुळे म्हणता येणार नाहीये, कारण काय झालेलं आहे, सकाळी ट्रॉफिक होती हो आणि त्यावेळेला तिकडनं एखादा टँकर केमिकलचा गेला असावा असा आमचा हे आहे। कारण आम्ही त्यावेळेला ती मुलं थोडस अस्वस्थ झाली, आम्ही त्यावेळेला ताबडतोब तिथे गेलो होतो। त्या मुलांना त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आम्ही। नाही, टँकर म्हणजे नेमकं काय म्हणायचं? टँकर गेला होता म्हणजे त्याच्यामुळे काय झालं असावं? त्या केमिकलचा टँकरच्या वासाने त्यांना वास आला, त्यांचं म्हणणं आहे केमिकलचा वास आला। मुलांचं असं म्हणणं आहे की केमिकलचा वास आला आणि केमिकलच्या वासाने आम्हाला अस्वस्थ आणि उलटीसारखं वाटायला लागलं। बिलकुल। पण भोईर साहेब, टँकरची वाहतूक तर या भागातून सातत्याने होत असते, यापूर्वी अशी कुठलीही घटना घडलेली नव्हती। पहिल्यांदाच हा टँकर गेला नाहीये या भागातून की जेणेकरून त्याच्या वासाने विद्यार्थी बेशुद्ध व्हावे। हो, आता सकाळी आज बऱ्याच वर्षांनी त्या ठिकाणी ट्रॉफिक झालेली होती। बर, त्या ट्रॉफिकनी कदाचित तो विषय झाला तर, आणि शाळेमध्ये सुद्धा शाळेचा जो परिसर आहे तो सुद्धा अस्वच्छ आहे पूर्णपणे। आणि एखाद्या ओरंड्यामध्ये जशी आपण मुलं बसवतो तशा प्रकारे शाळेमध्ये मुलं बसवलेली जातात। बिलकुल। भोईर साहेब, याला प्रशासन किती जबाबदार असं तुम्हाला वाटतंय? 5 विद्यार्थी दुर्गंधीमुळे बेशुद्ध होतात। हा, याला प्रशासन जबाबदार म्हणता येणार नाही, कारण प्रशासनाचं त्या शाळेच्या कंपाऊंडच्या आतमध्ये त्यांचं काही काम नाही, ते शाळेचं प्रशासन जबाबदार आहे साहेब। बिलकुल, शाळेचं प्रशासन जबाबदार आहे असं तुम्ही म्हणताय। भोईर साहेब, धन्यवाद झी 24 तासशी तुम्ही बोललात त्याबद्दल। कपिल, तुमचेही धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। ओके ओके ओके। झी 24 तास एक पाऊल पुढे।